बातमी येते जनगणनेसंदर्भात, कारण केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय झालाय। 2027 मध्ये देशात जनगणना होणार आहे आणि देशभरातल्या 2 टप्प्यामध्ये ही जनगणना घेण्याचं निश्चित झालेलं आहे। तेव्हा एक मोठा निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झालेला। 2027 मध्ये ही जनगणना करण्यात येणार आहे। केंद्रीय कॅबिनेटची एक बैठक झाली ज्याच्यामध्ये हा अतिशय मोठा निर्णय झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 2027 मध्ये म्हणजे जवळपास अजून 1 वर्षांनी ही जनगणना करण्यात येईल। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीतला हा मोठा निर्णय म्हणावा लागेल। या संदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये चर्चाही झालेली होती आणि आता अखेर हा निर्णय झालाय। 2 टप्प्यात जनगणना होणार आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, केंद्रीय कॅबिनेटचा मोठा निर्णय म्हणावा लागेल जनगणनेसंदर्भातला। नक्कीच केंद्रीय कॅबिनेटनी जनगणनेची जी पॉलिसी किंवा धोरण यापूर्वी निश्चित करण्यात आलं होतं गृह मंत्रालयाकडून, त्याला आज मान्यता दिलेली आहे मंत्रिमंडळाने। त्यामुळे 2027 मध्ये जनगणना होणार इतकं निश्चित आहे आणि याच जनगणनेतून जे आकडे समोर येतील त्या आकड्यांच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना ही पुढच्या वर्षी म्हणजे 2028 होईल। त्यामुळे 2029च्या सर्व लोकसभा निवडणुका आणि नंतरच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका या नव्या जनगणनेच्या आधारे मिळालेल्या आकड्यांच्या आधारे तयार झालेल्या मतदारसंघांनुसार होतील असं आपण म्हणू शकतो। आणि ही जनगणना वेगळी असणार आहे कारण यावेळी पहिल्यांदा जातनिहाय इतर मागासवर्गीयांची आणि सर्वांची आकडेवारी सुद्धा समोर येईल। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।